नमस्ते. आम्ही भारतामध्ये आहोत. भारतामध्ये महाराष्ट्रात आहोत. जेव्हा भारताचा राजा, ज्याला आपण PM म्हणतो, त्याची एफस्टीन फाईल, PMची एफस्टीन फाईल ज्यावेळेस ओपन होते, सगळीकडे पसरते आणि सगळे बोलतात की हा राजा एफस्टीन फाईल्समध्ये आहे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पण अशी जेव्हा चर्चा होते तेवढ्यातच ती एफस्टीन फाईल त्याच्याकडे न बघायला नको म्हणून दुसरी एफस्टीन फाईल ओपन होते आणि शिवाय इराण अमेरिका युद्ध चालू होते. बघा, म्हणजे सगळ्यांचं लक्ष त्या युद्धाकडे आणि सगळ्यांचं लक्ष खराब एफस्टीन फाईलकडे लागायला पाहिजे म्हणून. म्हणजे इकडे काय करतात, PMला वाचवतात आहे ना. PMची एफस्टीन फाईल आहे ही दिसायला नको म्हणून खराबची एफस्टीन फाईल ओपन होते. पण लोक पण हुशार आहेत, जनता आहे ती. ज्या जनतेने प्रत्येकाला असं पदावर बसवलेलं आहे ओट देऊन. ओट देऊन पदावर बसवलं तर जरी ते आज लोक बघत असेल तरी पुढे बघणारच एफस्टीन फाईल. जो भारताचा PM आहे त्यांची बघणारच ना एफस्टीन फाईल. मग त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून खराबची फाईल ओपन केली. आणि खराब पण असं आहे अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र. पण ह्याच्याकडे एकच अंकशास्त्र नाही, काळा जादू, तांत्रिक वगैरे सगळं त्याच्याकडे असायचं. आणि बघा, मी असे काही व्हिडिओ बघितले की शिंदे जो उपमुख्यमंत्री आहे ठाण्यातले, त्यांच्या पण बंगल्यासमोर काळा जादूचं ते हे टाकलेलं होतं, लिंबू वगैरे. ते पण मी बघितलंय व्हिडिओ. म्हणजे असे त्याच्याकडे लिंबू वगैरे करायचं. आणि प्रत्यक्षात त्या खरातनी असं पण व्हिडिओ आला आता समोर की खरातनी प्रत्यक्षात अजित साहेब पवार उपमुख्यमंत्री ह्यांच्या पण फोटोवर क्रॉस लाईन लावली. क्रॉस लाईन लावणं म्हणजे काय, त्या व्यक्तीला दुनियेतून काढणं. पण ही क्रॉस लाईन लावताना त्यांच्याकडे अशी ती विद्या असते की ती बावळा बनवतात छोटासा, त्याला क्रॉस अशी डिझाईन देतात. आणि नंतर ती चिता असते ना, जी चिता असते ती चितेची राख घेतात आणि तो मंत्र काही असेल त्यांच्याकडे, ते मंत्राने ती राख त्या बावळ्यावर फुंकतात, बावल्यावर टाकतात. त्या मंत्राने टाकल्यानंतर काय असते, ती जी ऊर्जा आहे आणि त्या ह्याला किंवा फोटो मिळाला. आता अजित पवारांचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो, बरोबर. उपमुख्यमंत्र्यांना म्हटल्यानंतर मग त्यांच्या फोटोवर पण ती राख टाकली असेल. आणि मग ती ऊर्जा, ती घाणेरडी ऊर्जा त्याच्यामध्ये हे होते, जाते. आणि नंतर ती ऊर्जा त्या अजित पवारांना काय करते, दुसऱ्या दिवशी असं त्यांचे बरेच दिवस ती नाटकं असतील. मग ती त्याच वेळेस, म्हणजे जसं तो टायमिंग येतो, तो ग्रह एखादा खराब असतो, त्याच टायमाला ती विद्या लागते, त्या व्यक्तीला लागते आणि तो व्यक्ती तिथे जातो. म्हणजे हे कसं आहे, म्हणजे आम्ही खून केला नाही, याला सबूत काय, हे सबूत, ह्याच्यात सबूत नाही ना मागत. हे जे काळा जादू करतात ह्याच्यामध्ये सबूत दिसत नाही कोणाला की ह्या व्यक्तीला मारलंय म्हणून सबूत दिसत नाही. म्हणजे काळा जादू बघा कसा काम करतो. आणि ही जी करणारी पार्टी कोण असेल ती किती नालायक असेल बघा, काळा जादू करणारी. पण एवढं त्याला माहिती नाही की ही जी काळा जादू करतो त्या व्यक्तीला मारतो, पण एक ना एक दिवशी पुढं तो पण त्याच काळ्या जादूनी जाईल. एवढं त्याला माहिती आहे का. कर्म जसे करावे तसे मग भरायला येतात समोरला. जाणार ना काळ्या जादूने, आणि कर्म करावंच का. ते बाजूला राहिलं, दुसरं खराबचं बघा.
खराबचे असे 1500 व्हिडिओ लीक झालेले आहेत, 300 व्हिडिओ बाहेर आलेत, अद्याप व्हिडिओ बाहेर पडायचे आहेत. तर ते सगळे व्हिडिओ जनतेसमोर येऊ द्या. दुसरी गोष्ट की प्रत्येक बाई ही खरात समोर जायची असे व्हिडिओ मी बघितलेत, म्हणजे असे व्हिडिओ व्हायरल झालेत की खरात समोर जायची आणि ती त्याच्यावर संमोहित व्हायचं. बघा, खरातनी CCTV बसवलं बरोबर, पण त्याने असं CCTV बसवलं म्हणजे मी जबरदस्ती करत नाही लेडीवर, कुठल्याही लेडीवर मी जबरदस्ती नाही करीत, त्याच समोर म्हणजे माझ्यावर संमोहित होता. मी जबरदस्ती नाही, मी एक हात टाकल्यानंतर त्या पूर्ण कपडा उतरवतो. असं खराबची मर्जी झाली. कारण का असं झालं, आता कुठलीही लेडी एका नवऱ्याची बायको, बघा शरीर नवरा करतो ना, त्यांचे प्रत्येकाचे हजबंड आहेत की नाही, मग त्या नवऱ्याला सोडून तेही खरातलं जर सगळं शरीर द्यायला लागल्या म्हणजे हे तेही जबरदस्ती नाही दिलं हे पण त्याच्यामध्ये दिसते आणि त्या पूर्ण संमोहित झालेले आहेत ते पण दिसते. पण हे का सगळे काय दोष देतात, लेडी लोकांना दोष देतात की लेडीज असेच आहेत. पण का असतं, घरातली काही म्हणजे काय असतं माहिती आहे का, घरातलं काही वातावरण बिघडलेलं असतं म्हणून खरातकडे आलेले असतात, किंवा पद हासिल करण्याकरता की नवऱ्याला चांगला पद पाहिजे म्हणून खरातकडे बघायला आलेले असतात. काय तर खरात सगळं करत होता, का जादू हे वगैरे तांत्रिक वगैरे सगळं करत होता, त्याच्यात अंकशास्त्र वगैरे सगळं करत होता. स्वतःचं अंकशास्त्र तर बघितलंच नाही त्यांनी, पण दुसऱ्यांचं बघायचं. मग ह्याच्याकरता जर आले असतील त्या लेडीज. दुसरी गोष्ट काय आहे, इवन एखाद्याचं हजबंड मुठ्ठीमध्ये राहायचं. आत्ताच्या बायका काय असतात, माझा हजबंड माझ्या मुठ्ठीमध्ये पाहिजे ह्याच्याकरता ते धडपड करत असतात. मग हे धडपड करण्यासाठी पण खरातकडे आलेले असतील. पण आता सांगा, ज्या अशा बायका असतील की हजबंड मुठ्ठीमध्ये पाहिजे पण त्या कोणाच्या मुठ्ठीत गेल्यात, खरातच्या मुठ्ठीत गेल्यात, हे कोणाला कळलं नाही. आणि सगळ्या बायका संमोहित होतील का? एखादा स्वतःचा पुरुष टाकून परपुरुषाकडे जाऊन सगळे कपडे उतरवणे आणि त्याला शरीर देणे, ही कुठली अशी लेडी देणार? हे कर्म कोण असं करणार? कुठली अशी लेडी नाही करणार की हसत हसत. बघा, म्हणजे खरात काय बोलतो की मी कोणावर जबरदस्ती नाही केली, माझ्यावरच बायका संमोहित झाल्या सगळ्या, असं त्या खरंच म्हणणं आणि तसं व्हिडिओमध्ये दिसतंय. मग त्याने काय केलं हे कोणी जानकारी काढली? सगळे लेडीज असे जातील का? का त्यांना हजबंड त्यांचं पसंत नाही? खरंच एवढा स्मार्ट की त्याला खरात पसंत आला? एक तरी लेडीज अशी बोलली, एका लेडीने दिलं पूर्ण शरीर पण अशी बाहेर येऊन बोलली का नाही की बाबा तिथे वातावरण खराब आहे, तो अंगाला हात लावतो. बोलली का रे लेडी कोणाला? का तिची इज्जत जाणार होती म्हणून ती बोलली नसेल. पण काय आहे माहिती आहे का, ह्याच्या पाठीमध्ये काय आहे, एखादी तरी लेडी तशी बोललीच असती की हा माणूस खराब आहे, हा अंगाला हात लावतो, हा पूर्ण हे करतो, तुम्ही जाऊ नका, सहज बोलली असती लेडी. पण त्या खरातने असं काय दिलं, प्रसादामध्ये प्रसाद घ्या, त्या प्रसादामध्ये काही अशा वस्तू असतील, असे काही लिक्विड असेल की त्या खाल्ल्यानंतर, तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्या बाया संमोहित झाल्या आणि त्या लगेच नंतर तिथून बाहेर पडल्यानंतर ते विसरून गेलं की त्यांना काय तिथे झालं काय नाही, त्यांना काही माहिती नाही. जसं एखादा चोर येतो चोरी करायला आणि तो काय टाकतो, मोहरी टाकतो. बघा, एखाद्या व्यक्तीवर मोहरी टाकली की त्याला माहिती नाही पडत, तो स्वतःहून दागिने काढून देतो, त्याला माहिती नाही पडत अजिबात. तो बऱ्याच उशिराने शुद्धीवर येतो, कदाचित त्याला 2-3 तास जातात, तेव्हा त्याला माहिती पडतो. तशाच ह्या बाया ज्या आल्या ह्याच्याकडे, त्यांना असं माहिती नसेल, घरी गेल्यानंतर त्यांना माहिती पडलं असेल की आपण आपलं काय झालं. पण काही अशी लेडी आहेत की त्यांचे 4-4, 5-5 वेळेला ते व्हिडिओ अलग अलग कपड्यामध्ये आलेले आहेत, अलग अलग ड्रेसमध्ये आलेले आहेत, म्हणजे त्या 5-5 वेळेला 8-8 वेळेला त्याच्याकडे आलेले आहेत. पण काहीतरी असे प्रॉब्लेम असतील त्यांच्या जिंदगीमध्ये म्हणून ते त्याच्याकडे आल्यात. पण सगळ्यांना त्यांनी असंच काहीतरी खायला दिलं, मोहित केलं त्यांना प्रत्येकाला.
बोलतात ना मोहनी टाकली, आणि मोहनी टाकले त्याच्याकडे बरेच काहीतरी असेल ते मोहनी टाकण्याचं, कारण त्याला काय करायचं आहे, पैसा पण मिळतो आणि माल पण मिळतो. खरातनी काय केलं, दोन्ही साईडशी जखडलं, पैसा पण वसूल केला आणि माल पण वसूल केला. पण जरी लेडीज 2 तासानंतर तिला जरी जाग आली असेल तरी तिने कळवायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनला की असं असं झालं आहे. पण काही लेडीज 4-4, 5-5 वेळेला गेल्यात, 8-8 वेळेला गेल्यात. मग थोडी तरी शरम वाटायला पाहिजे की आपला हजबंड स्वतःचा आहे घरात. तो म्हातारा खरात म्हणजे 70 वर्षाचा तो खरात, आणि आज त्यांनी 1500 व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये जेंट्स पण आहेत, त्याच्यामध्ये लेडी लोक पण आहेत. आणि सगळे लेडी लोक 1-2 असे आहेत, असे बरेच काही व्हिडिओ आहेत ते छोट्या आहेत 24 वर्षाच्या, नाहीतर बाकीच्या सगळ्या 30 अबोव 35 अबोव आहेत एज. सांगा, असे जर तुम्ही ज्योतिष बघायला जात असाल, सगळे अंगावरचे कपडे काढून त्याला जर सम्मोहित होत असेल, तर कसलं तुम्ही शास्त्र बघताय? हां, शरीर देणं, तो शरीर पूर्ण तुमचं घेतो, शोषून घेतो, आणि वरती टिश्यू पेपर देतो. घाण, किती घाण कर्म आहे. हां, हे किती घाण कर्म आहेत. टिश्यू पेपर देतो, वरती सॅनिटायझर देतो बघा. हां, आणि पुरुषांना पण तो तसंच करतो, पुरुषांना पण असं टेबलावर लेटवतो. हे कसलं त्याचं, म्हणजे हे अंकशास्त्र कसलं? हां, तर कम से कम त्या खरातला असे जर माणूस असे सगळीकडेच असतील, काही लोक असतील बघा, चांगले ज्योतिषांना हे लागतो, डाग लागतो. काही खूप चांगले ज्योतिष आहेत खूप, आणि त्यांच्याकडे पण मोठी मोठी लोक जातात आणि ते चांगला उपचार पण सांगतात. उपचार काय सांगणार, ग्रहांचं सांगतात. हे आलतू फालतू नाही, हे खरातसारखं नाही. ही खरातनी सगळ्यांना लुबाडलं. त्याच्याकडे एक प्रकारचं असं काहीतरी त्याच्या कुंडलीमध्ये आहे की पूर्ण सगळ्यांना लुबाडलं तरी कोणाला दिसलं नाही. आणि खरातकडे सगळे गेलेत. अमित शहा पण गेलेले आहे खरातकडे. अमित शहा जो गृहमंत्री आहेत, शिंदे उपमुख्यमंत्री पण गेलेले आहेत, प्रत्यक्षात हे मंत्री पण गेलेले आहेत, महाराष्ट्रातले CM. सगळ्यांचे फोटो आहेत खरात जवळ काढलेले फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, सगळे व्हायरल झालेले आहेत. मग ह्यांना कारण आम्ही समजले नाही, कसे करता गेले हे खरातकडे. खरातला बोलतात ना, काय द्यायला गेले, खरातला काय द्यायला गेले, खरातची पूजा बघा. एवढे घाणेरडे माणसाची, म्हणजे रावणाने जे कर्म केले तेच खरातने केलेत ना. जसं रावणाने पण तेच कर्म केली, म्हणजे हा खरात कोण आहे, प्रत्यक्षात रावण. आणि त्या रावणाकडे सगळ्या लेडीज हवी झाल्या. मग रावण नुसतं आपण दसऱ्याला दहन करतो, पण इथं काय, इथं जे प्रत्यक्षात तो खरात, त्याचं पाद्यपूजन करतात ह्या लेडीज. हां, पाद्यपूजन करायला पण काही लाज लज्जा. गुरु असा असतो, म्हणते गुरु असा असतो का? असा जर गुरु असेल, बाईच्या कपड्याला हात लावत असेल तर त्याला मार खेटराचा पाहिजेच. असा गुरु असेल तर. असा कधी गुरु नसतो, कधी गुरु हा असं नसतो. जो गुरु असतो तो असा नसतो. म्हणजे एवढे घाणेरडे बघा, कुठलं म्हणजे कसं, म्हणजे स्वतःचे नवरे असून पण ते दुसऱ्यावर हवी झाल्या. आणि एका 70 वर्षाच्या माणसावर हवी झाल्या. अशा दिसायला सुंदर लेडीज, हे काय महिला आयोग, महिला मंडळातली आयोग. काय पद आहे तिला, आणि कुठे तिचं पद गेला हो, खरातच्या पायात. त्यांचं तर नाव येत नाही माझ्या तोंडावर, पण येत, बघितलं त्यांचं नाव मी, पण त्यांचं पद कुठे गेलं, खरातच्या पायात. खरातच्या चरणाशी पद गेलं.
कसे ते व्हिडिओ, दुसरे असे व्हिडिओ की स्वतःची बाथरूममधली इज्जत त्या खरातच्या ऑफिसमध्ये गेली आणि खरातच्या ऑफिसमधून सगळ्यांच्या मोबाईलवर आली. म्हणजे अशा जर लेडीज असतील तर किती म्हणजे ते हे आहे, विचार करा. व आपल्या देशातले PM एप्स्टीन फाईलमध्ये जाफरीनच्या बरोबर गेले. कधी, किती वर्षापासून. मी दुसरा व्हिडिओ काढतेच आणि मी काढतच राहणार व्हिडिओ. कारण का, हे मोठे मोठे पदावर जी लोक आहेत ना, दुसऱ्याला, जनतेला पण त्रास देतात. ह्या ज्या महिला मंडळ आयोग आहेत ना, कोणाला नीट हे नाही देत, न्याय देत नाही. कारण ह्यांना पुरुष लागलेले असतात. असले घाणेरडी लेडीजना पुरुष लागलेले असतात, त्याच्यामुळं न्याय त्यांना नीट देता येत नाही. खूप घाणेरडे असतात ही लोक. महिला मंडळ आयोग, नुसतं नाव महिला मंडळ आयोग, पण व्यवस्थित न्याय नाही देत. चांगली लेडी असेल तिला न्याय नाही देत, चांगला पुरुष असेल त्याला पण न्याय देत नाही. अशा या लेडी लोक असतात. तर अशा लेडी लोकांना पण ते व्हिडिओ त्यांच्या कर्मानुसार ते व्हायरल झाले. आपल्याशी त्याची मतलब नाही, कारण का, ज्याचे त्याचे कर्म आहे. पण बोलतात ना, त्यांनी काहीतरी न्यायावर, ज्या महिला मंडळ आयोगावर आहेत ना, त्यांनी कोणाला तरी दुखवलं असेल, म्हणून हे समोरला आलं. न्याय देताना बरोबर देत नाही. जो पद मिळालं त्या पदाची ते लोक किंमत नाही करत. म्हणून हे समोरलं त्यांचीच घाण त्यांच्या समोरलं सगळीकडे व्हायरल होते, त्यांचे कर्म. असे लोक आहेत. आणि ते पण आपले CM, महाराष्ट्रातले CM बघा, पूर्ण याच्या लोकसभेमध्ये, महाराष्ट्राची सभा आहे ना, लोकसभा, राज्यसभा, जे आहेत, त्याच्यामध्ये सगळं, जसा वकील कसं विचारतो प्रश्न, कुठे तुझा हात लागला, कुठे तुझे बोट लावला, कुठं आता मी पुढचं बोलत नाही, कुठे तुझे काय केलं, वकील कसं प्रश्न विचारतो, तसं CMनी ते सगळं वाचून काढलं. बघा, तेवढ्याच भर सभेमध्ये. म्हणजे बायांची इज्जत ठेवली का हो यांनी, CM सरांनी? नाही ठेवली. CMनी सुद्धा बायांची इज्जत विधीवर टांगली. रस्त्यावर कसे शब्द वाचले. मी म्हणते की ते CM कुठे कोर्टात होते का, कुठे ते क्लायंटला विचारत होते का, दुसऱ्या क्लायंटला विचारत होते, ऑपोजिट पार्टीला? हे सगळे वाचून काढले, असं पेज वाचून काढलं पूर्ण. कसे कसे शब्द आणि कसे शब्द तुम्ही वापरताय, काय वापरताय. दुसरा पण शब्द आहे त्याला वेगळं वापरायला, की ते कोणाला असं समजणार नाही. म्हणजे समजलं तरी पण ते त्याच्यावर कसे घाण क्रिया होत नाही. पण हे कसे शब्द वापरणार. CM आहेत, शिकलेले, म्हणजे सुशिक्षित असून सुद्धा जे असे शब्द वापरतात. वकिलाला ते पॉईंट काढायचे असतात. तुम्हाला कुठले पॉईंट काढायचे होते, किती क्लायंट तुमच्या समोर उभे होते, कुठला न्याय मागत होतात. तुम्हाला डोळ्यात दिसतोय खरातने एवढी कर्म केली, प्रत्यक्षात व्हिडिओ व्हायरल झाले, तरी अद्याप काही न्याय मागताय. या खरातला काय व्हायला पाहिजे हे काय मागताय. आणि एखाद्याचा माहिती पण पडत नाही, त्याच्या अगोदर तुम्ही त्याला काय करता, एन्काउंटर करता. ह्याचे व्हिडिओ पण व्हायरल नसत, काहीच माहिती नाही पडत. आणि ह्याचे एवढे व्हिडिओ व्हायरल झाले तरी पण हा काही चूक आहे. आणि त्यांची बायको फरार झाली खरातची. बघा, कुठल्या असा बाईला वाटतो की माझा नवरा, म्हणजे माझा नाही, कुठल्या अशा बाईला वाटतो की स्वतःचा नवरा दुसऱ्या बायांच्या हवाली करा, म्हणजे दुसऱ्या बायांनी पण वापरा आणि तो पण हिनी पण वापरा. कशासाठी हो? पैशांसाठी. सगळं महत्त्वाचा पैसा आहे, ठीक आहे, पण हा कुठला मार्ग आहे की एवढे घाण कर्म करून पैसा.
बरं, एकच नाही लेडीज, अशा कित्येक लेडीज, 1500 व्हिडिओ म्हणजे किती लेडीज झाल्या. हे 58 फक्त देतात की 58 व्हिडिओ, पण 300 पूर्ण व्हायरल झालेत. अद्याप लीक व्हायचे आहेत व्हिडिओ पूर्ण. आणि हा डेटा कोणाच्या हातात लागला त्यांनी पूर्ण व्हायरल करून टाकला. तिसरी गोष्ट, जो पण त्यांच्या जवळ जो नोकर होता, नोकरी करत होता, जो ऑफिस बॉय होता, त्यांनी पण एवढे घाण कर्म, त्यांनी पण ते मोबाईलमध्ये घेतले. मोबाईल ठेवला असेल, मोबाईलमध्ये घेतले. त्यांनी पण म्हणजे अगोदर काय केलं, त्याची भूक तहान त्यांनी त्याच्यात भागवली, बघून भागवली. आणि बोलतात ना, दुसऱ्याचे कर्म बघता आणि शेवटी स्वतःची बायको पण त्यांनी घेतली. आणि ती पण गरोदर, खरात नाही घेतली. आणि गरोदर बायकोची व्हिडिओ त्यांनी बघितलं तेव्हा त्याला राग आला. मग एवढे दिवस त्याला राग का नाही आला? एवढे दिवस त्या बायकांचे व्हिडिओ तो बघून स्वतः अशा औंढे गिळत होता. म्हणजे त्याच्यासारखा नालायक नसेल तो. व्हिडिओ बघून औंढे गिळत होता. स्वतःची बायको जेव्हा त्या खरात जवळ गेली तेव्हा तो पोलिसांकडे धावला. तेव्हा पहिला त्यांनी मागणी केली, एवढे मला पैसे दे, नाहीतर मी पोलिसांकडे जाणार. त्याने काही दिली नाही. मग तो पोलिसांकडे गेला. मग तो अगोदर का नाही गेला? मग अगोदर त्यांनी का औंढे गिळले? कारण कसं आहे, 1500 व्हिडिओ, आज पूर्ण महाराष्ट्रातले किती मोठे पदावरची लोक तिथे गेली आणि तिथे शरीर त्यांनी लोकांनी दिलं आणि त्यांचे व्हिडिओ असे लीक झाले. सांगा हो, भले एखादी स्त्रीला माहितीच नाही की ह्यानी प्रसादात काय दिलं आहे आणि ती स्त्री त्याच्यासमोर नंगी झाली आणि हे तिला घरी गेल्यानंतर पण कळलं असेल की आपण काय केलं म्हणून. घरी गेल्यानंतर पण कळलं असेल ना आपण काय केलं म्हणून. त्या स्त्रीला हे व्हिडिओ गेले तर तिचे काय अवस्था होणार याचा कोणी विचार केला? थोडं तरी विचार करायला पाहिजे होता. अरे ती तुझी बहीण असती तर तुम्ही असे म्हणजे जे व्हिडिओ लीक झाले ते केले असते का? स्वतःची बहीण असती तर त्या एवढा ऑफिस बाय त्या जाधवला एवढं कळलं नाही का? आणि लीक करताना पण 10 वेळेला विचार करा कोणाचे तुम्ही काय लीक करताय. तुम्ही लीक न करता तुम्ही तिथल्या तिथे बघून त्याला अंडर अरेस्ट करायला पाहिजे होतं तिथल्या तिथं. पण एवढे व्हिडिओ तुम्ही का लीक केले? जगासमोर तुम्ही काय दाखवलेत? पिक्चर दाखवलेत, मूवीज दाखवली. हे मूवीजमध्ये नाही होत असतं. मूवीजमध्ये झालं तरी ते समोरला येत नाही ना. समोरला दाखवतात का? पण हे सगळं तुम्ही समोरला दाखवलं. काय किती गंदा, ते बघितलं तरी नुसती घाण किळसपणा वाटतो. लाज तरी वाटायला पाहिजे. त्या आपण बोलतो की बायकांना, तुम्ही बोलते बायकांना पण वाटायला पाहिजे लाज. पण ज्यांना माहिती नाही, ज्यांना प्रसादात काय दिलं हे त्यांना माहिती नाही. पण काही ज्या बायका गेलेत ना, 5-5, 10-10 वेळेला गेलेत ना त्याच्याकडे, त्यांना तर शरम वाटायला पाहिजे चाल्यानं. एकदम बेशरमासारख्या गेल्यात. स्वतःचा नवरा असून पण तिथे गेले. कशा करता हो? सौंदर्य त्याला दाखवायचं होतं, नवऱ्याला दाखवलं सगळं सौंदर्य त्याला दाखवायला गेल्यात. स्वतःच्या पदाची किंमत स्वतः करायला शिका. ह्याच्यापेक्षा चांगला पद मिळण्यासाठी चांगले ज्योतिषाकडे जावं तुम्ही. असे बरेच उपाय असतात, ते ग्रहांचे उपाय असतात. हे असले उपाय नाही की शरीर त्याला दिला, तू अप्सरा आणि मी कोण शंकर, तू पार्वती मी शंकर. हे शंकराने असे केलेत? हर हर महादेवाने असे कर्म केलेत का? हर हर महादेवाने असे कर्म केले असते तर त्याला कधी कोणी पूजलं नसतं. आज जग त्याला पूजतोय, त्याचे कर्म उत्तम आहेत कारण तो भगवंत आहे. त्याला भोग घ्यायची गरज नाही, असले कर्म करायची पण गरज नाही त्यांना, कारण तो प्रत्यक्षात स्वयंभू आहे. आणि असे जर कर्म करत तर भगवंताचं नाव नाही घ्यायचा कर्म करताना. मी महादेव, मी हर हर महादेव आणि तू पार्वती. पार्वतीची पण असली कर्म नाही आहेत. पार्वती मातेला सुद्धा स्वतःला शंभू मिळण्यासाठी, ओम नमः शिवाय मिळण्यासाठी तिने किती तपश्चर्या केली.
स्वतःचा देह अग्नीमध्ये टाकला. असंच नाही त्यांना मिळाला. जो पूर्ण नियंताचा मालक तो मिळण्यासाठी तिने किती तपश्चर्या केली त्या मातीने. आणि तुम्ही काय, याला त्याला स्वतःचा नवरा असून ह्याला त्याला शरीर देता आणि सांगता शंकर पार्वती, आणि त्याला शंकराचा अवतार करून तुम्ही हे करता. पुसताय. साप काय, हल्ली गारुडे पण साप पाळतात. मग गारुडे तर शंकर भगवान झाला. एक प्रकारचा तो गारुडी आहे असं समजायचं खरात आहे ना. गारुडी पण शंकर भगवान झाला ना. मग ते सापाला संमोहित केलं की तो साप बरोबर राहतो. काहीतरीच आपलं हे, आणि सगळं दुनियादारीला दाखवायचं. आणि जो त्रास देतो जनतेला, जनतेचे नीट कामं नाही करत, नाही काय करत नाही, महागाई वाढवतो एवढा, सगळ्यावर पैसे वाढवतो. एका रात्रीत नोटच काही बंद करणार, एका रात्रीत सगळे माणसांना मारणार, ते कोरोना आणणार. का तर जनतेची ही कमी होण्यासाठी संख्या. मग जनतेची संख्या कमी होण्यासाठी तुम्ही माणसं मारलीत आणि कोरोना आणलात ना. तो स्वतःचा पहिला परिवार मारायला पाहिजे होतात. मग तुमचा परिवारसुद्धा जनतेमध्ये मोडतो. स्वतः मेलं पाहिजे होतात, तुम्हीसुद्धा जनतेमध्येच मोडता. जनतेला तुम्ही एवढे त्रास देण्यासाठी हे आणता. आणि तुम्ही मुसलमान लोकांना जेवढे ते लोक पैदा करतात त्याच्यावर बंधन न आणत अजिबात. आणि तुम्ही वाढत्या जनतेला कोरोना आणताना मारता. शरम वाटायला पाहिजे. आणि असा माणूस आज 35 वर्ष तो एफस्टीनमध्ये आहे. कोणाला समजलं नाही की हा एफस्टीनमध्ये आहे. तो एफस्टीनमध्ये 35 वर्ष आहेत मोदी. सॉरी मी नाव घेतलं. PM 35 वर्ष आहेत. कोणाला माहिती नाही. ज्यावेळेस मुख्यमंत्री झालं त्यावेळेस पण कोणाला माहिती नाही. कुठल्या अशा साईडच्या म्हणजे नेते लोकांना माहिती नाही की हा माणूस कुठे जातो. एफस्टीनमध्ये तुकडे खायला जातो. इथे भारतामध्ये भाजी खातो म्हणते मी शाकाहारी आहे, आणि तिकडे जातो जाफरीनकडे तर तुकडे खातो. कोणाचे ते पण बारके छोटे छोटे मुलींचे, 5-5 वर्षाचे, 6-6 वर्षाचे मुलींचे, 10-10 वर्षाचे मुलींचे तळून तुकडे खातात तिथे. हे गंदे काम करायला जातात. म्हणजे किती विचित्र. आणि अशा माणसाला पदावर बसवलं तरी पण हटवत नाही कोण जनता. ते जनतेच्या हातात आहे की ना आहे हे जनता नंतर ठरवणार आहे. राजीनामा द्यायला पाहिजे, समजायला पाहिजे की हे काय कर्म आहेत ते. ते पण व्हिडिओ लीक होतील, ते पण व्हिडिओ राहणार नाही, ते पण सगळे लीक होणार, राहणारच नाही. कारण कसं लीक होणार, ह्याचा घर तोडा त्याचा घर तोडा हे कामं हे लोक करतात. का ह्यानं चांगला पद मिळाला, यानं एवढा गर्व झाला. अरे तुम्ही एक घर बनवायला अख्खा मनुष्याचं आयुष्य जातो. तुमच्यासारखं नाही काही लोक असे खालून वरून रुपये घेत, चोरून नाही घेत, मेहनत करतात. आणि त्यांच्या 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर ते घर होतं त्यांचं. आणि ते घरं तुम्ही तिकडे बिहारला वगैरे तोडता. सांगा, मंदिरं तोडता. आज कधी 250-250 वर्षापूर्वीची मंदिरं तोडता. थोडी तरी शरम वाटायला पाहिजे. पण कोणाला याची शरम नाही वाटत. का तर चांगला पद, मोठा पद मिळालं नाही ह्यांना. अहिल्याबाई होळकरांचं ते पण त्यांनी पाडलं. काय तिने बिघडलं होतं. तुम्हाला कुठे पार्किंगला जागा द्यायची, काय जागा द्यायची, सगळीच जागा, एवढे दिवस जागा हे का काँग्रेसने हे केलं होतं. पण काय अडाणीला ती जागा दिली आणि नाव काँग्रेसचं सांगणार. ह्याही पूर्ण अडाणीला जागा फुकट दिलेली आहे. आणि तो अडाणीमध्ये हा एवढी जागा आली, त्या जागेवर कोणाचं घर असेल तर त्यांनी असंच पाडलं. त्या जागेत त्या घराची किंमत दिली नाही कोणाला, घर फक्त तोडायची कामं केली. हे काय म्हणजे सगळी तुम्ही अडाणीला अंबानीला देणार, असंच देणार. सरकार काय तुम्ही बनवलं? सरकार बनवलं कोणी? जनतेने बनवलं. जनताच वोट देते ना प्रत्येकाला.
त्याच्या थ्रूनी तो सरकार बनतो. तुमच्या थ्रूनी सरकार नाही बनत. कोण असा आला आणि हा माझा राज्य, मी सरकार आहे, असं नाही कोण बोलू शकत. जनतेचे मनावर जनतेच्या मनाने बनवलेलं आहे सरकार. मग हे कर्म शेवटी तुमचे मागचे कर्म ते येतच समोरला. मंदिरे तोडता तुम्ही, त्या भगवंताचं स्थान तिथला मोडता. आज एवढ्या वर्षापूर्वीचा मनुष्याचं स्थान मोडता, ते कर्म येतच समोरला. तुमची केलेले कर्म ते समोरला येणार. दुसऱ्यांना त्रास द्यायचं सोडा. तुम्हाला राजा बनवले कशासाठी? जनतेला सुखी करण्यासाठी. श्रीरामाचं नाव तोंडात घेतात. बघा, श्रीरामाने कधी जनतेला दुखवलं नव्हतं, पण तुम्ही श्रीरामाचं नाव तोंडात घेता. काय बोलतात ना, मुँह में राम न बगल में रावण, अशा पद्धतीने वागतात. चला, तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. काही पण करू शकतो, म्हणजे सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, फॉरवर्ड करा. आवडलं तर प्रत्येकाने जर ही राय मांडली, प्रत्येकाची, जनतेने सगळ्यांनी राय मांडली स्वतःची, तर नक्कीच देशाचा कुठे ना कुठेतरी भला होणार. कारण का? जनता सुखी, देश सुखी. बघा, एक घर सुखी असेल, घर शेजारी सुखी, गाव सुखीवरून तालुका सुखी, असं सुखी सुखी होत जातो ना. आपण काय बोलतो की आपल्या भारतात हे नाही, कारण आपल्या भारतामध्ये एवढी काही मंदिरं आहेत. त्या एवढी मंदिरातून जी ऊर्जा येते. बाकीचे व्हिडिओ मी पुढे काढणार, कोरोनाचं किती काय केलं ते नुकसान कोणाला माहिती नसेल. कोणी काही मोबाईलमध्ये एवढं बघितलं नसेल का, पण पब्लिकला किती त्रास झाला नाही आम्ही बघितले आमच्या डोळ्यांनी, स्वतःच्या डोळ्यांनी बघितले, ते पण सांगणार. आणि कोरोनामध्ये काय केलं ते. एक मंदिर तुम्ही तोडताय, पण त्या मंदिराची ऊर्जा किती असते हे कोणाला माहिती नसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. काही जर कोणाला शब्द असतील गेलेले, खराब वगैरे काय असतील माझ्या तोंडातून, तर माफी. एवढंच.